नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आन्सर रायटिंग, उत्तर लिखाणाबद्दल आपण इथं आज बघणार आहोत. हा आपला पहिला व्हिडिओ उत्तर लिखाणा रिलेटेड. आणि हे जे काही उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस किंवा जे काही मी इथं टिप्स सांगणार आहे ते MPSC राज्यसेवा 2023 हा जो नवीन पॅटर्न आता पुढच्या वर्षीपासून लागू होणार आहे त्या संदर्भात इथं पूर्ण माहिती देण्यात येणार आहे. ठीक आहे. याआधी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याच चॅनलच्या माध्यमातून आपण स्ट्रॅटेजीवर व्हिडिओ, वेगवेगळ्या जे नवीन टॉपिक्स ॲड केले त्यांचा अभ्यास कसा करावा, बुक लिस्टबद्दलचे व्हिडिओ सगळे आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ज्यांनी कोणी ते व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्याची लिंक दिलेली आहे, तिथून ते बघू शकतात. ठीक आहे. तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो खूप महत्त्वपूर्ण टॉपिक आहे आणि या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात खूप शंका कुशंका आहेत. ठीक आहे. कोणी म्हणतं की या उत्तर लिखाण फार कठीण असेल, कोणी म्हणतं की उत्तर लिखाण म्हणजे एकदम आपण संपादकीय जसं वाचतो आपण पेपरमध्ये तशा पद्धतीचं असलं पाहिजे किंवा प्रेझेंटेशन खूपच चांगलं असायला पाहिजे, हँडरायटिंग एकदम चांगली असायला पाहिजे. याबद्दलचे जे काही डाऊट्स आहे, कोणती भाषा निवडावी, काय निवडावी, ठीक आहे, त्याबद्दल पूर्ण डाऊट्स आपण आज त्या शंकाचं निरसन या व्हिडिओमध्ये इथं आपण करणार आहोत. तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम कोणत्याही गोष्टींची सुरुवात करण्यापूर्वी त्याचं महत्त्व काय आहे. आता इथं आपण आन्सर रायटिंगबद्दल डिस्कशन करतो आहे, तर आन्सर रायटिंगचं महत्त्व काय आहे हे बघा विद्यार्थी मित्रांनो. मुख्य परीक्षा जी आता झालेली आहे नवीन पॅटर्ननुसार, ती मुख्य परीक्षा आता कशी झाली आहे, लिखाणाच्या स्वरूपात झाली आहे. म्हणजे आन्सर रायटिंग तिथं तुम्हाला करायचं आहे. तर अशा कंडिशनमध्ये उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस असणं हे फार महत्त्वाचं आहे. एका दिवसात तुम्ही उत्तर लिहून तुम्हाला काही पोस्ट मिळणार नाही आहे, कारण उत्तर लिखाण हे एक कला डेव्हलप करण्यासारखं, यालाच आपण म्हणतो आर्ट ऑफ आन्सर रायटिंग, ही विकसित करावी लागते आणि याला मिनिमम 4 ते 5 महिन्याचा कालावधी लागतो. ठीक आहे. हे बघा, पुष्कळशे UPSC टॉपर्सचे इंटरव्ह्यू याच्यावर यूट्यूबच्या माध्यमातून अवेलेबल आहे किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियावर अवेलेबल आहे. ते कोणी म्हणतं की मी काही पेपर न लिहिता मी तिकडे गेलो सरळ एक्झाम सेंटरवर आणि तिथे पेपर लिहिले तर माझं सिलेक्शन झालं. कोणी म्हणतं मी फक्त 2च पेपर लिहिले, 3च पेपर लिहिले. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ते एक्स्ट्रॉर्डनरी लोक असतात. आपल्याला जर आपला रँक आणायचा असेल, पोस्ट आपल्याला काढायची असेल, तर आपल्याला आर्ट ऑफ आन्सर रायटिंग विकसित करावंच लागेल आणि त्यासाठी मिनिमम 4 ते 5 महिन्याचा कालावधी तिथं डेव्हलप व्हायला लागतो. तर मुख्य परीक्षेत उत्तर लिखाणाचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. ठीक आहे. जवळपास 1750 मार्काचे पेपर तिथं तुम्हाला लिहायचे आहे. त्यामध्ये निबंधाचा पेपर, GSचे 4 पेपर, ऑप्शनलचे 2 पेपर आणि जे लँग्वेजेसचे पेपर आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे उत्तर लिखाण करायचं आहे. तर त्या अनुषंगाने आन्सर रायटिंगचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. आता दुसरं, उत्तर लिखाणाची स्पीड वाढवण्यासाठी, म्हणजे काय, इन्क्रीज रायटिंग स्पीड याला म्हणतो आपण. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत जर आपण थोडं समीकरण काढलं, थोडं मॅथमॅटिक्स जर काढलं, तर त्याच्यामध्ये काय दिसतं की एका GS पेपरमध्ये 20 प्रश्न राहतील. ठीक आहे. जसं UPSC जो पॅटर्न राहतो त्या पॅटर्नच्याच हिशोबाने आता ऑलमोस्ट जो सिलेबस आहे तो कॉपी कॅट केलेला आहे आयोगाने UPSCचा. तर त्या हिशोबाने जर आपण बघितलं तर एका GS पेपरमध्ये 20 प्रश्न राहतील, म्हणजेच तुम्हाला 4000 शब्द लिहायचे आहे. ठीक आहे. 20 प्रश्नांसाठी म्हणजेच 3 तासात 50 पानं तुम्हाला लिहावे लागतील. आता 3 तासात 50 पानं विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ की तुमची रायटिंग स्पीड एकदम चांगली पाहिजे. म्हणजे एका प्रश्नाला अंदाजे जर तुम्ही वेळेच्या हिशोबात काढलं तर 7.5 मिनटं तुम्हाला तिथं मिळतील. आता या 7.5 मिनटात तुम्हाला त्याचं प्रॉपरली प्रश्नामध्ये काय विचारलं आहे त्याचं इंट्रोडक्शन करणं, प्रश्नाचा गाभा काय आहे, बॉडी ती लिहिणं, त्याच्यानंतर प्रश्नाचं कन्क्लुजन करणं. तर अशा पद्धतीच्या तिन्ही गोष्टी तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये तिथं लिहायच्या आहे. त्यासाठी तुमची उत्तर लिखाणाची स्पीड फार महत्त्वपूर्ण आहे. आणि ही स्पीड कधी येते विद्यार्थी मित्रांनो, ही एका दिवसात येणार नाही. यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. जेवढी प्रॅक्टिस तुम्ही कराल तेवढं तुम्हाला तुमची स्पीड वाढत जाईल आणि कमीत कमी वेळात तुमचे जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करण्याची कॅपॅबिलिटी वाढेल. ठीक आहे. यामध्ये बहुतांश वेळा असं होतं की विद्यार्थी काय करतो, विद्यार्थी पहिल्या दिवशीपासून प्रश्न लिहायला सुरू करतो आणि पहिल्याच दिवशीपासून टाईम लिमिट फॉलो करायला लागतो. आता टाईम लिमिट म्हणजे काय, समोर एकदम स्टॉपवॉच वगैरे लावतात विद्यार्थी आणि 7.5 मिनटाचंच या टाईम लिमिटमध्ये पहिला प्रश्न लिहून पाहायचा प्रयत्न करतं. आणि बेसिकली प्रॉब्लेम काय विद्यार्थी मित्रांनो, की पहिल्याच प्रश्नापासून जर तुम्ही टाईम लिमिट फॉलो कराल तर तुमच्या क्वालिटी, जे आन्सरची जी क्वालिटी आहे, उत्तराची जी क्वालिटी आहे ती कुठंतरी कॉम्प्रोमाइज होईल. आणि एकदा जर चुकीची सवय लागली तर ती चुकीची सवय कंटिन्यूस आपली एकदम एंडपर्यंत चालते. तर त्यामुळे पहिले जेव्हा तुम्ही उत्तर लिखाणाची सुरुवात करता तेव्हा वेळेकडे बघू नका. पहिले तुम्ही क्वालिटी ऑफ आन्सर, स्ट्रक्चर ऑफ आन्सर, ठीक आहे, उत्तर कसं लिहिलं पाहिजे, इंट्रोडक्शन कसं केलं पाहिजे, बॉडी कशी लिहिली पाहिजे, कन्क्लुजन कसं केलं पाहिजे, या बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष द्या. त्यानंतर आर्ट ऑफ आन्सर रायटिंग तुम्हाला विकसित करावी लागेल आणि नोट्स बनवणे आणि उत्तर लिहिणे या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत, हे लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वपूर्ण आहे. इव्हन नोट्स कशा बनवाव्यात यावर ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपल्या
आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. ज्याने कोणी जो बघितला नसेल तो व्हिडिओ नोट्स बनवण्याबद्दल, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर दोन नोट्स बनवणे फार महत्त्वाचं आहे, मुख्यत्वे मुख्य परीक्षेसाठी. हे लक्षात ठेवा. त्यामध्ये फॅक्ट्स, फिगर्स, आकडेवारी वगैरे ज्या काही गोष्टी आहे ज्या तुम्हाला उत्तर लिखाणात तिथं लिहाव्या लागतील आणि तुमचं उत्तर इतरांपेक्षा वेगळं कसं राहील हे सगळं याच्यावरच डिपेंड करतं तुमचे नोट्स कसे बनवले आहे. जितक्या चांगल्या पद्धतीनं तुमचे नोट्स अरेंज असतील तितकेच चांगलं तुमचं तिथं उत्तर तिथं लिहू शकता. तर म्हणून आन्सर रायटिंग फार महत्त्वपूर्ण झालेली आहे आणि आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस तुम्हाला सुरू करणं भाग आहे. ठीक आहे. त्यानंतर MPSC प्रश्नाची उत्तरे तयार करण्याचा प्रयत्न डे 1 पासून शक्य नाही आणि तसे करणे योग्य नव्हे. सर्वात महत्त्वपूर्ण मेसेज आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून. कारण जे नवीन विद्यार्थी असतात ते नवीन विद्यार्थी काय करतात, कोणत्याही अमुक क्लासचं किंवा अमुक टॉपरचं किंवा कोणत्या तिसऱ्या व्यक्तीचं ऐकतात आणि म्हणतात की डे 1 पासूनच उत्तर लिखाणाला सुरुवात करून देतात. हे फार चुकीची पद्धत आहे. हे बघा, जे ऑलरेडी 1 ते 2 वर्षापासून जे जुन्या पद्धतीनं अभ्यास करत होते, ज्यांचा बऱ्यापैकी स्टॅटिक सब्जेक्ट जे आहे इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, एन्व्हायरमेंट, पॉलिटी यांचा अभ्यास बऱ्या प्रमाणात असेल ते लिहू शकतात. ठीक आहे. कारण त्यांचं ऑलरेडी एक रीडिंग झालेली आहे सब्जेक्टची. पण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी डे 1 पासून उत्तर लिखाणाचा प्रयत्न करू नये. मी परत सांगतोय, चुकीची सवय लागली तर आपण कंटिन्यूअस तीच सवय कंटिन्यू करत राहतो आणि आपल्याला कळतच नाही की आपल्याला बदल कुठे करायचा आहे. तर त्या अनुषंगाने पहिले विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. नॉलेज इज मस्ट. नॉलेज म्हणजेच काय, नॉलेजलाच मी दुसरा शब्द इथं वापरतो, कंटेंट. ठीक आहे. उत्तर लिखाणामध्ये आता हा जो शब्द आहे कंटेंट, हा परत येणार आहे. कारण जितका चांगला तुम्ही कंटेंट टाकाल तुमच्या उत्तरात तितकं तुम्हाला मार्कसुद्धा चांगले मिळतील आणि तुमचे पोस्ट काढण्याचे चान्सेससुद्धा तिथं निघतील. तर त्यामुळे पूर्ण सगळ्या गोष्टी येतात कंटेंटवर. जितका चांगला तुमचा कंटेंट राहील, त्यासोबतच थोडं ॲव्हरेज प्रेझेंटेशन जर असलं, एक ॲव्हरेज लेवलची हँडरायटिंग असली म्हणजे समोरच्याला समजण्याजोगी, तरीही तुम्ही पोस्ट आरामात काढू शकता. तर डे 1 पासून कृपा करून नवीन विद्यार्थ्यांनी प्रयत्न करू नये. पहिले तुमचा नॉलेज बेस वाढवा, एक कंटेंट बनवा आणि कंटेंट बनवल्यानंतर मग तुम्ही एक प्रश्न, छोट्या प्रश्नापासून उत्तर लिखाणाला सुरुवात करू शकता. आता प्री रिक्विजिट काय आन्सर रायटिंगचे, म्हणजे पूर्वापेक्षित ज्याला आपण म्हणतो की कोणत्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी केल्या पाहिजे उत्तर लिखाणाच्या आधी, त्या संदर्भात इथं आपण बघूया. एक आहे अभ्यासक्रम जाणून घ्या. ठीक आहे. व लक्षात ठेवा, सिलेबस इज मस्ट. हे लक्षात ठेवा. खूप वेळा काय होतं की कोणते यूट्यूबवर पुष्कळ सारे असे व्हिडिओ आहेत किंवा आपल्या वेबसाईट अवेलेबल आहे, त्या म्हणतात की नाही आयोगाने काहीतरी बाहेरचा प्रश्न विचारला आहे किंवा UPSC संदर्भात बोलायचं गेलं तर UPSC काहीतरी आउट ऑफ द कंटेक्स्ट विचारते. हे साफ चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. जे काही प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहेत, ठीक आहे, आयोगामार्फत, ते तुमच्या सिलेबसच्या निगडीतच असणार आहेत. तर त्या संदर्भात सर्वप्रथम काय की तुम्हाला सिलेबसचं होल ॲनालिसिस तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर सिलेबस इथं लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. या 2 गोष्टी तुम्हाला मस्ट आहे. याच गोष्टी जितक्या लवकरात लवकर तुम्ही कराल तेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला कळेल की कोणते टॉपिक्स आपल्या कामाचे आहे, कोणत्या बातम्या ज्या न्यूजपेपर वृत्तपत्रामध्ये येत आहेत त्या आपल्या कामाच्या आणि कोणत्या नाही आहेत. ठीक आहे. तर हे पहिली जी एक्सरसाइज आहे ही मस्ट आहे. यामुळे जवळपास तुमचा 50% वेळ इथंच वाचेल. दुसरा, नॉलेज बेस तयार करा. नॉलेज बेस म्हणजे काय की प्रॉपर तुम्ही गोष्टी वाचा. ज्या काही टॉपिक्स आहे, हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, यांचे प्रॉपर तुम्ही रेफरन्स पुस्तकं म्हणा. ठीक आहे. रेफरन्स बुक किंवा तुमचं जे आहे स्टेट बोर्डाच्या पुस्तकं म्हणा किंवा NCERT म्हणा. यासोबतच हे जे काही स्टॅटिक तुम्ही वाचत आहात, स्टॅटिक सब्जेक्ट, याला तुम्हाला रिलेट करता आलं पाहिजे कोणत्यासोबत, न्यूजपेपरसोबत. ठीक आहे. याला तुम्हाला रिलेट करता आला पाहिजे न्यूजपेपरसोबत. तर हे मस्ट आहे. म्हणजे काय, स्टॅटिक सब्जेक्ट अलॉंग विथ डायनामिक सब्जेक्ट, या दोघांचा जेव्हा मेळ बसतो तुमचा, तेव्हा तुमचे उत्तरं तशा पद्धतीनं तिथे उतरतात. ठीक आहे. त्यानंतर विषयाशी संबंधित कोणताही प्रश्न सोडवण्यापूर्वी त्याचे एक वाचन पूर्ण करण्याचे प्रभावीपणे नियोजन केले पाहिजे. सर्वात मस्ट आहे. मी आताच सांगतोय तुम्हाला की पहिल्या दिवसापासनं उत्तर लिखाणाचा सराव करू नका. पहिले तुम्ही काय, मिनिमम एकदा वाचन तुमचं झालं पाहिजे. मी आधी जेव्हा स्ट्रॅटेजीवर आपण व्हिडिओ बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यावर मी सांगितलं होतं की मिनिमम 50 to 60% सिलेबस तुमचा झाला पाहिजे, ॲटलिस्ट एक रीडिंग झाली पाहिजे, त्यानंतरच तुम्ही उत्तर लिखाणाचा प्रयत्न करा. कारण आपण काय करतो, आपल्याकडे नॉलेज राहत नाही, आपण इकडलं तिकडलं पाहतो आणि त्या बेसिसवर आपण काय करतो, प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो. तर त्यामुळे आपण काय लिहितो आहे काय नाही लिहितो हे आपल्याला समजत नाही. त्यानंतर सर्व NCERT, स्टेट बोर्ड, डेली न्यूजपेपर रीडिंग वाचल्यानंतर उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. ठीक आहे. असं म्हणजे यामध्ये विशेष करून हे लक्षात ठेवा. आता कोणते प्रश्न आपण लिहू शकतो NCERT आणि स्टेट बोर्ड वाचल्यानंतर, तर NCERT किंवा स्टेट बोर्ड पुस्तकाच्या प्रत्येक चॅप्टरच्या मागं एक स्वाध्याय दिलेला असतो. त्या स्वाध्यायामध्ये जे प्रश्न असतात तेच तुम्ही लिहून बघा. 50 शब्दामध्ये लिहा,
100 शब्दामध्ये लिहा. ॲटलिस्ट तुम्ही एक स्क्रिबलिंग म्हणतात त्याला, म्हणजे काही ना काही गोष्टी तुम्ही हातात पेन ठेवा आणि काहीतरी लिहत राहा. म्हणजे यामुळे काय होईल की तुम्हाला ॲक्च्युली कळेल की ज्या गोष्टी आपण हाताने लिहून बघतो त्या आपल्या डोक्यामध्ये जास्त काळासाठी तिथं स्टोअर राहतात. तर त्या पद्धतीनं तुम्ही इथं करू शकता. म्हणजे 50 शब्दात, 100 शब्दात, मग त्याला 100चं 150 करा, मग 150चं 200 करा, मग 200चं 250 करा. म्हणजे अशा पद्धतीनं हळूहळू तुम्ही काय करू शकता, तुम्ही वर्ड लिमिट वाढवू शकता. आता आपल्याला जे प्रश्न विचारण्यात येणार आहेत, एक 150 शब्दांसाठी लिहावा लागतो आणि दुसरा 250 शब्दांसाठी लिहावा लागतो. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्याची वाट बघू नका. हे परत दुसरा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कारण काय होतं विद्यार्थी मित्रांनो, की बहुतांश वेळा तुम्ही स्वतः आता तुमच्या कलिगसोबत जेव्हा बोलता, तुमच्या मित्रांसोबत जेव्हा बोलता, ते तेच म्हणतात की नाही आमचा एकदा सिलेबस कंप्लीट झाला तरच आम्ही पेपर देऊ, सिलेबस कंप्लीट झाला तरच आम्ही उत्तर लिखाणाचा सराव करू, अमुक अमुक गोष्टी करू. पण प्रॉब्लेम काय आहे की ही एक्झाम अशी आहे, या एक्झाममध्ये कधीच तुमचा सिलेबस कंप्लीट होणार नाही आहे. काही ना काही गोष्टी तुमच्या तिथे राहणारच आहेत. तुम्ही जर पूर्ण वेळ घेत राहिले की नाही माझं पूर्ण सिलेबस होऊ द्या त्यानंतर मी उत्तर लिखाणाचं प्रॅक्टिस करेल किंवा टेस्ट पेपर देईल, हे साफ चुकीचं आहे. मी इथंच परत रिपीट करतो आहे की एकदा वाचन झालं किंवा तुमचं बेसिक NCERT स्टेट बोर्डचं बेसिक झालं आणि त्यासोबत जर तुम्ही न्यूजपेपर रीडिंग करत असाल तर तुम्ही काय करू शकता, सुरुवात करू शकता आन्सर रायटिंगची. हे लक्षात ठेवा इथं, ठीक आहे. त्यानंतर उत्तर लिखाणाच्या सुरुवातीच्या काळात वेळेपेक्षा चांगल्या कंटेंटवर फोकस करा. आताच मी सांगितलं तुम्हाला की पहिले इनिशियली काय होतं की टाईम लिमिट तिथं लावू नका की नाही सर 10 मिनिटात माझा हा प्रश्न लिहून झालाच पाहिजे. अशा पद्धतीचं इनिशियल स्टेजमध्ये या सगळ्या गोष्टी करणं चुकीचं आहे. पहिले तुम्ही कंटेंटवर फोकस करा, आन्सरच्या स्ट्रक्चरवर फोकस करा की उत्तर कसं लिहिलं गेलं पाहिजे, मग उत्तराचा इंट्रो जो आहे तो चांगल्या पद्धतीनं कसा लिहिला पाहिजे, मग उत्तराच्या बॉडीमध्ये कोणत्या गोष्टी आल्या पाहिजे, मग बॉडी म्हणजे काय, जो गाभा असतो उत्तराचा त्यामध्ये मग पॉईंट फॉर्मॅटमध्ये उत्तर लिहिलं पाहिजे की पॅराग्राफमध्ये लिहिलं पाहिजे. त्यानंतर तिसरं आहे कन्क्लुजन. ठीक आहे, कन्क्लुजन ही कसं असलं पाहिजे की उत्तराचा शेवट होतोय तशा पद्धतीनं, म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रश्नामध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही लिहिलेल्या आहे त्याला तुम्हाला कन्क्लूड करायचं आहे तशा पद्धतीनं कन्क्लुजन असलं पाहिजे. तर इनिशियली तुमच्या कंटेंटवर भर द्या, त्यानंतर स्ट्रक्चरवर भर द्या. इतक्या जरी गोष्टी तुम्ही केल्या तरी मोर दॅन सफिशियंट आहे. मग 30 ते 40 उत्तरं जर तुम्ही लिहिले त्यानंतर मग तुम्ही थोडा वेळेवर भर देणं सुरू करा. म्हणजे पहिले तुम्हाला अर्धा तास लागेल, मग त्या अर्धा तासाचे 20 मिनिटं होतील, 20 मिनिटाचे 15 मिनिटं होतील, 15चे 10 होईल आणि 10चे 7.5 होईल. ठीक आहे, वेळेचे नियोजन करायला तुम्हाला थोडा वेळ लागेल, हे फार महत्त्वाचं आहे. हे बघा, हे मी जी काही मी इथं स्ट्रॅटेजी सांगतो आहे हे एका सामान्य विद्यार्थ्याच्या हिशोबाने मी इथं बनवलेली आहे. ठीक आहे, आणि हे काही स्ट्रॅटेजी मी स्वतः माझ्या प्रिपरेशनमध्ये इम्प्लिमेंट केलेली आहे. तर त्याचा फायदा मलाही झाला आणि त्याचा फायदा निश्चितच तुम्हाला सुद्धा होईलच. ठीक आहे, त्यानंतर उत्तर लिखाणाची सुरुवात करताना तुम्हाला कोणत्या गोष्टी म्हणजे विचारात घ्यायला हवं. पहिला तर आहे योग्य कंटेंट. तुमच्याजवळ प्रॉपर कंटेंट असला पाहिजे. आता हा कंटेंट कधी होतो विद्यार्थी मित्रांनो, जेवढा तुमचा नॉलेज बेस असेल तेवढा. ठीक आहे, जेवढा नॉलेज बेस जास्त तेवढा तुमच्याकडे कंटेंटसुद्धा काय राहील, जास्त राहील. त्यानंतर दुसरा, योग्य नियोजन तुमचं असलं पाहिजे. ठीक आहे, योग्य स्ट्रॅटेजी तुमच्याजवळ असली पाहिजे की उत्तर लिखाण जे करायचं आहे त्याच्या हिशोबाने माझं काय, म्हणजे किती वेळात मला लिहायचं आहे, काय लिहायचं आहे, कशा पद्धतीनं मला उत्तर लिहायचं आहे, त्या हिशोबाने योग्य रचना, स्ट्रक्चर, जसं मी आता सांगितलं की प्रॉपर इंट्रोडक्शन असला पाहिजे, प्रॉपर बॉडी असली पाहिजे, प्रॉपर कन्क्लुजन असला पाहिजे, त्या गोष्टी. भाषेवरील प्रभुत्व. ठीक आहे, भाषेवरील प्रभुत्व म्हणजे काय की आता जर MPSC आयोगाचा विचार केला तर सध्या तरी 2 भाषा तुमच्यासमोर आहे. एक आहे मराठीचं ऑप्शन आणि दुसरं आहे इंग्लिशचं ऑप्शन. ठीक आहे, आता बहुतांश विद्यार्थ्यांना याच्यातच कन्फ्युजन आहे की सर कोणती भाषा निवडावी. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, भाषा कोणतीही तुम्ही निवडू शकता. ज्यांना मराठीमध्ये कम्फर्टेबल आहे ते मराठी निवडा, ज्यांना इंग्रजी कम्फर्टेबल आहे ते इंग्रजी निवडा. आता याच्यामध्ये असं आहे की मराठी जर तुम्ही निवडत असाल तर तुमचं त्या भाषेवरील प्रभुत्व असायला हवं. म्हणजे काय, तुम्हाला ती भाषा चांगल्याने बोलता यायला हवी, प्रॉपर पद्धतीनं लिहिता यायला हवी आणि प्रॉपर तुमच्याकडे वोकॅब्युलरी असली पाहिजे, म्हणजे शब्दसंग्रह असला पाहिजे उत्तरं लिहिताना. सेम इंग्रजीबाबतही होतं. तुम्ही इनिशियली जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर तुम्ही काही प्रश्न मराठीत लिहून बघा, काही प्रश्न इंग्रजीमध्ये लिहून बघा, 10 ते 15 प्रश्न. म्हणजे एकंदरीत तुम्हाला कळेल की तुमचा ॲक्च्युअली जो लँग्वेज असला पाहिजे, पेपर लिखाणाची जी भाषा असली पाहिजे ती कोणती असायला हवी. एक प्रॅक्टिस असं तुम्ही करू शकता. पण अगेन मी सांगतोय की मनात न्यूनगंड बाळगू नका की तुम्हाला वाटते की नाही सर मराठीमधून असं मार्क कमी मिळेल किंवा अमुक होईल, असं काहीच होणार नाही. मराठी आणि इंग्रजी कोणत्याही भाषेमधून तुम्ही लिहू शकता. तुमचा पेपर हा न्यूट्रल पद्धतीनंच तिथं चेक करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रेझेंटेशन स्किल, म्हणजे उत्तर कसं लिहावं, प्रॉपर पद्धतीनं तुम्हाला उत्तर तिथं लिहायचं आहे. हे बघा, प्रेझेंटेशन स्किल म्हणजे काय की बहुतांश वेळा असं होतं की विद्यार्थी काय करतो, विद्यार्थी कंटेंटपेक्षा प्रेझेंटेशनला जास्त महत्त्व देतो. आता जेव्हा तुम्ही प्रेझेंटेशनला अति महत्त्व जर देत असाल आणि तुमचा कंटेंट काही 0 आहे किंवा कंटेंट एकदम ॲव्हरेज आहे, तुम्हाला मार्कसुद्धा कसे मिळणार विद्यार्थी मित्रांनो, मार्कसुद्धा खूप कमी मिळणार. तर त्यामुळे लक्षात ठेवा, कंटेंट हा पहिली प्रायोरिटी असला पाहिजे तुमचा. म्हणजे पहिली प्रायोरिटी तुमचा कंटेंट असला पाहिजे, त्यानंतर दुसरी प्रायोरिटी तुमचं प्रेझेंटेशन असलं पाहिजे. पण
प्रेझेंटेशन म्हणजे काय की समोरचा जो तुमचा पेपर चेक करणारा व्यक्ती आहे त्या पेपर चेक करणाऱ्या व्यक्तीला तेवढा तो ईज गेला पाहिजे पेपर चेक करताना. तर प्रेझेंटेशन तशा पद्धतीचं तुमचं. जसं मी एक साधं उदाहरण देतो म्हटलं तर पॉईंट फॉर्मॅटमध्ये उत्तरं लिहिणं फार सोयीस्कर असतं. पॉईंट फॉर्मॅटमध्ये म्हणजे काय, जसं आपण जर पॅराग्राफ लिहितो म्हटलं तर समोरच्याला थोडं पूर्ण अख्खाच्या अख्खा पॅराग्राफ वाचावा लागतो. पण जर तुम्ही पॉईंट फॉर्मॅटमध्ये उत्तर लिहिले तर काय होतं, समोरचा जेव्हा इव्हॅल्युएट करतो तुमच्या उत्तराला तेव्हा सरळ डिरेक्ट पॉईंटच्या फॉर्मॅटमध्ये तो इव्हॅल्युएशन तिथं तुमचं करतो. तर या गोष्टी उत्तर लिखाणाच्या सुरुवात करताना तुम्हाला इथं ध्यानात ठेवायच्या आहेत. त्यानंतर प्रश्नाला सामोरे जाताना कोणत्या गोष्टी करायच्या. तर पहिलं, तुमच्या उत्तराने MPSCने विचारलेल्या प्रश्नाची तुमची समज दर्शविली पाहिजे. म्हणजे सर्वप्रथम काय, प्रश्न तुमच्यासमोर डोळ्यासमोर आला रे आला तर पहिले तुमच्या डोक्यात काय असलं पाहिजे की डिमांड ऑफ क्वेश्चन काय आहे, म्हणजे प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे. प्रश्नामध्ये ज्या काही गोष्टी विचारल्या तुम्ही प्रॉपरली अंडरलाईन करा, अधोरेखित करा. का बरं, कारण उत्तर लिहिताना आपल्या डोक्यात आपल्याला कंटिन्युअसली त्या प्रश्नाकडे पाहायचं आहे की नाही, प्रश्नाची डिमांड जी आहे, प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, मी त्याला खरंच ॲड्रेस करतोय की नाही करतोय. कारण बहुतांश वेळा असं होतं की प्रश्न विचारला एका टॉपिकवर असतो, आपण त्या टॉपिकवर कधी दुसऱ्या टॉपिकवर चालू जातो हे आपल्याला समजतच नाही. म्हणून हे लक्षात ठेवा की प्रश्नाच्या सुरुवातीला पहिले तुम्ही 2 ते 3 वेळा मिनिमम 2 ते 3 वेळा प्रश्न वाचा, प्रश्न समजून घ्या आणि प्रश्न समजल्यानंतर त्याच्यातले महत्त्वाचे जे कीवर्ड्स आहे त्या कीवर्ड्सला काय करा, अंडरलाईन करा. ठीक आहे, म्हणजे अधोरेखित करा कोणत्या कीवर्ड्सला की जे मेन टॉपिकवर तुम्हाला तिथं उत्तरात लिहायचं आहे. कदाचित तरी असं होऊ शकतं की एका प्रश्नामध्ये 2 ते 3 कीवर्ड्स तिथे असू शकतात, म्हणजे तुम्हाला 2 ते 3 सब क्वेश्चन सब टॉपिकवर विचारले जाऊ शकतात. म्हणजे तुम्हाला उत्तर लिहिताना या 3 टॉपिकचा संदर्भ घेऊन तिथं तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. ठीक आहे. सेकंड, चांगला क्वालिटी कंटेंट देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, हे आता चांगला क्वालिटी कंटेंट अगेन म्हणजे काय, तर नॉलेज, जेवढं तुमचं वाचन असेल, जेवढं लिखाण असेल त्या हिशोबाने तुम्ही काय कराल, इथं क्वालिटी कंटेंट तिथं तुम्ही हे करू शकता. तिसरा टॉपिक येतो उत्तराची रचना, त्यालाच आपण म्हणतो स्ट्रक्चरिंग ऑफ अ आन्सर. आता स्ट्रक्चरिंग ऑफ आन्सर जर करताना 2 प्रकारच्या स्ट्रक्चरिंग असतात. एक असतं कंटेंट बेस्ड स्ट्रक्चरिंग आणि दुसरं असतं स्पॅशियल स्ट्रक्चरिंग. आता कंटेंट बेस्ड स्ट्रक्चरिंग मी तुम्हाला थोडं इलॅबरेट करतो, पण स्पॅशियल स्ट्रक्चरिंग म्हणजे काय, तर जसं तुमचं उत्तर आहे, उत्तर पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहिणं. ठीक आहे. दुसरं, कीवर्ड्स अधोरेखित करणं, म्हणजे उत्तर लिहिल्यानंतर सुद्धा आपण काय करतो, काय असतं की महत्त्वाचे जे कीवर्ड्स आपण उत्तरात लिहिले असतात त्यांना सुद्धा तुम्ही अधोरेखित म्हणजे अंडरलाईन करू शकता. त्यानंतर प्रेझेंटेशन चांगलं असायला हवं, म्हणजे काय, एकदम हाय क्लासही नसो आणि एकदम लोअर स्टँडर्डचंही नसो, एक मिडल लेवलचं जरी प्रेझेंटेशन तुमचं असलं तरीही मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे. त्यानंतर उदाहरणंसुद्धा तुम्हाला तिथे उत्तरात टाकता आले पाहिजे, यालाच आपण म्हणतो स्पॅशियल स्ट्रक्चरिंग. आता कंटेंट बेस्ड स्ट्रक्चरिंग म्हणजे काय, तर तुम्ही उत्तरात प्रश्नाचे सर्व पैलू आणि भाग संबोधित केले पाहिजेत. म्हणजे काय, प्रश्न जो तुम्हाला विचारलेला आहे त्याचे सगळे आस्पेक्ट्स तुम्हाला क्लिअर करायचे आहे. त्याचे जे काही सब क्वेश्चन्स आहेत त्यांना तुम्हाला तिथे उत्तर लिखाण केलं पाहिजे. कारण प्रश्न जर सपोज 10 मार्काचा आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये 2 सब टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तर एका टॉपिकला 5 मार्क असतात. ठीक आहे, एका टॉपिकला 5 आणि दुसऱ्या टॉपिकला 5. म्हणजे जर तुम्ही एकाच टॉपिकबद्दल जर पूर्ण 150 शब्दात पूर्ण माहिती लिहिली तर तुम्हाला 5 पैकी मार्क मिळतात. म्हणून हे बघा, कधीही पैकीच्या पैकी मार्क उत्तर लिखाणात देण्यात येत नाहीत. ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये एक ॲनालिटिकल अप्रोच अँगल येऊन जातो. ठीक आहे, तर 10 पैकी मॅक्स टू मॅक्स 6 ते 7 मार्क तुम्हाला तिथं मिळू शकतात, मॅक्झिमम सांगतोय बरं. ठीक आहे. त्यानंतर उपप्रश्न सोडवलेत पाहिजे, सब क्वेश्चन्स ज्याला म्हणतो. जसं आता इथं मी म्हटलं की 10 प्रश्नाच्या प्रश्नामध्ये तुम्हाला 2 सब क्वेश्चन्स म्हणजे उपप्रश्न विचारले जाऊ शकतात. तर तसे मार्क डिवाइड होतात, तशा मार्कांचं विभाजन होतं. जर 3 सब टॉपिक असेल तर 3-3 मार्क प्रत्येकाला, 3.33 मार्क प्रत्येकाला येऊन जाईल. ठीक आहे. आणि काय, कंटेंट बेस्ड स्ट्रक्चरिंगमध्ये इंट्रोडक्शन असला पाहिजे, बॉडी असली पाहिजे आणि कन्क्लुजन असला पाहिजे. इव्हन तुम्ही असं काही करू शकता की जसं म्हणजे जेवढी प्रॅक्टिस तुमची उत्तर लिखाणाची झाली तर तुम्ही काही जे टॉपिक्स आहे, जे असे हॉट टॉपिक्स आहे, म्हणजे त्या टॉपिकवर कोणत्याही हालतीत आयोग प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे, असे तुम्ही 50 टॉपिक प्रत्येक GS पेपरचे काढू शकता. किती टॉपिक? 50 टॉपिक तुम्ही प्रत्येक GS पेपरचे काढू शकता आणि त्या 50 टॉपिकचे इंट्रोडक्शन, त्याचे प्रोज अँड कॉन्स, म्हणजे कोणत्या चांगल्या गोष्टी आहे, कोणत्या वाईट गोष्टी आहे, आणि त्याचं कन्क्लुजन, म्हणजे अशा पद्धतीचे नोट्स, शॉर्ट नोट्ससुद्धा तुम्ही तिथं बनवू शकता. आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करतो आहे की अशा पद्धतीचे नोट्स MPSC मुख्य परीक्षेसाठी तुमच्यासाठी अवेलेबल करून देण्याचा. ठीक आहे, जितक्या लवकर येईल तितक्या लवकर तुम्हाला तसं इंटिमेट करण्यात येईल. म्हणजे प्रत्येक GS पेपर, GS1चे 50 टॉपिक, GS2चे 50 टॉपिक, GS3चे आणि GS4चे असे 50 टॉपिक जरी तुम्ही काढून ठेवले तर बऱ्यापैकी काय, तुमचा जो प्रिपरेशनचा म्हणजे विषय आहे, नोट्सचा विषय आहे, तो तुमचा इथं रिझॉल्व होतो आणि इझिली त्या 50मधनं तुमचे 10 जरी प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये उतरले तरी तुम्हाला खूप सोयीस्कर तिथं जातं आणि इझिली तुमचं पोस्ट फिक्स होऊ शकते.
त्यानंतर जसं एक उदाहरण देतो इथं, एक प्रश्न आला होता 2022च्या UPSCच्या परीक्षेत, राज्यपालांच्या विधायक अधिकारांच्या वापरासाठी आवश्यक अटींची चर्चा करा. आता हा पहिला प्रश्न झाला, ठीक आहे, की राज्यपालांच्या ज्या विधायक अधिकार आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला इथं काय कंडिशन्स आहे त्याच्याबद्दल लिहायचं आहे. हा पहिला सब क्वेश्चन. आणि दुसरा सब क्वेश्चन बघा, राज्यपालांनी अध्यादेश विधिमंडळासमोर न ठेवता पुन्हा जारी करण्याच्या वैधतेवर चर्चा करा. ठीक आहे, म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, हा जर प्रश्न 15 मार्कांसाठी विचारलेला असेल तर 15पैकी 7.5 मार्क 7.5 मार्क या पहिल्या टॉपिकला आहे आणि 7.5 मार्क या दुसऱ्या टॉपिकला आहे. जर जेव्हा तुम्ही दोन्ही प्रश्न ॲड्रेस करता तेव्हा तुम्हाला 15पैकी मार्क देण्यात येईल. पण या दोन्हीपैकी जर तुम्ही एकच प्रश्न ॲड्रेस केला किंवा एकच प्रश्नाचं उत्तर लिहिलं तर तुम्हाला 7.5पैकी तिथं मार्क मिळेल. ठीक आहे, म्हणून बहुतांश वेळा विद्यार्थ्यांचा डाऊट असतो की मी उत्तर तर सर पूर्ण लिहिलं, 250 शब्दात लिहिलं, पण मला पूर्ण मार्क का बरं नाही मिळाले. अरे मित्रा, तू एकच टॉपिक जर ॲड्रेस करत आहे तर मग तुला अशा कंडिशनमध्ये काय अर्ध्यापैकीच मार्क देणार, 7.5पैकीच तुम्हाला तिथं मार्क मिळणार. अशा प्रकारचे प्रश्न UPSC जनरली विचारते. आता बघा, नवीन पॅटर्न असल्यामुळे आयोग जे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात ते थोडे डायरेक्ट स्वरूपाचे असतील, थोडे फॅक्च्युअल स्वरूपाचे असतील आणि एकदम क्रिटिकल म्हणजे एकदम विश्लेषणात्मक प्रश्न तिथं विचारल्या जाण्याची शक्यता फारच कमी आहे. पण तरी देखील तुम्ही तिथं तयारी तुमच्या मनाची तशी ठेवली पाहिजे, कारण अनएक्सपेक्टेडली जर प्रश्न आलेच तर आपण त्याला सामोरे गेलो पाहिजे. त्यानंतर उत्तर लिखाणाचा वेग वाढवणे हे फार महत्त्वाचं आहे. आणि उत्तर लिखाणाचा वेग वाढवण्यासाठी एकच गोष्ट आहे, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. याला दुसरा कोणताही पर्याय नाही. कोणी जर सांगत असेल की माझ्याकडे अमुक ट्रिक आहे, त्याच्याकडे अमुक ट्रिक आहे, अशा पद्धतीचे व्हिडिओ बिलकुलही बघू नका विद्यार्थी मित्रांनो. जेवढी तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल तेवढंच तुम्ही तुमचं त्याच्यात परफेक्शन येईल आणि तेवढाच तुमचा वेग वाढेल. प्रॅक्टिस मेक अ मॅन ऑर वुमन परफेक्ट. सुरुवातीला वेळेकडे लक्ष न देता क्वालिटी कंटेंटकडे फोकस करा. हे मी पहिलेपासून सांगतो आहे. ठीक आहे, क्वालिटी कंटेंट इज मस्ट, कारण कंटेंट जेवढा चांगला तेवढे तुमचे मार्कसुद्धा चांगल्या पद्धतीने मिळतात. आणि हे लक्षात ठेवा, कंटेंट आणि उत्तराचं प्रेझेंटेशनमध्ये स्पेसिफिकली डायग्राम्स, फ्लोचार्ट, टेबल, कोट्स, काही तुम्ही म्हणी वगैरे असेल, कीवर्ड्स आणि नोट्स, या जेवढ्यात जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या उत्तरात टाकाल तेवढं तुमचं उत्तर इतरांपेक्षा वेगळं बनेल आणि तुम्हाला इतरांपेक्षा मार्क देखील काय मिळेल, सरस मिळेल. ठीक आहे, तर उत्तराला इतरांपेक्षा वेगळे बनवण्यासाठी त्यामध्ये डायग्राम टाका, फ्लोचार्ट बनवा, टेबल बनवा, कोट्स टाका, कीवर्ड्स लिहा आणि कीवर्ड्स आणि नोट्स हे फार महत्त्वाचे आहे, कारण हे विचार प्रक्रियेचा विकास करतं. थॉट प्रोसेस डेव्हलपमेंट जे राहतं, थॉट प्रोसेस डेव्हलपमेंटसाठी नोट्स मेकिंग इज वन ऑफ द थिंग. ठीक आहे, म्हणजे काय, कोणताही टॉपिक घ्या विद्यार्थी मित्रांनो, त्या टॉपिकवर तुम्ही 20 ते 25 मिनटं फक्त विचार करा. म्हणजे दिवसाचा एक तास असा काढा की त्या एका तासामध्ये तुम्हाला कोणताही नवीन टॉपिक वाचायचा नाही किंवा कोणताही नवीन विषय करायचा नाही. तुम्हाला फक्त विचार करायचा आहे की नाही, हा अमुक एक टॉपिक घ्या, की जसं एक आता इंटरस्टेट बॉर्डरचा इश्यू चालू आहे. ठीक आहे, जसं मेघालय आणि आसाममधला विषय झाला किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटकचा बॉर्डरचा विषय चालू आहे, तर तो टॉपिक घ्या की काय त्याचे संदर्भ आहे, काय नाही, त्याबद्दल तुम्ही स्वतःच विचार करा. म्हणजे यालाच म्हणतो थॉट प्रोसेस डेव्हलपमेंट. याच्याचमुळे तुमचा विचार प्रक्रियेचा विकास होईल आणि तुम्ही इझिली आन्सर लिहू शकता. आणि याचाच तुम्हाला रिव्हिजनसाठी सुद्धा फायदा होतो. तुम्ही पहिल्यापासून सांगतोय की जितके चांगले नोट्स तितकंच तुमचं उत्तरामध्ये लिखाणाचं प्रेझेंटेशन किंवा उत्तरामध्ये लिखाणाचे तुमचे जे पॉईंट्स असतात ते तेवढे सरस पडतात तिथं. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न लिहिल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींकडून तपासून बघा. म्हणजे उत्तर लिहिल्यानंतर तुमचे जे थर्ड पार्टी आहे, म्हणजे तुमचे कोणते मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्याकडून तुम्ही तपासून बघा. प्रश्नाचे विश्लेषण करा, ॲनालाइज करा. सर्वात महत्त्वाचा आस्पेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. बहुतांश वेळा आपण काय करतो, आपण उत्तर लिहिलं किंवा पेपर दिला की आपण मोकळे होऊन जातो आणि आपण फक्त मार्क तपासतो आणि मार्कवर आपण समाधान मानतो. जर मार्क चांगले आले तर ठीक, मार्क नाही आले तर पॅनिक होतो आणि त्याचा आपण विचारच करत नाही की आपलं चुकतं कुठं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी करायसाठी तुम्ही जे उत्तर लिहिलं त्याचं ॲनालिसिस करणं मस्ट आहे, हे लक्षात ठेवा. ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला कळतं की कोणते पॉईंट्स मी मिस केले, कोणते पॉईंट्स मी ॲडिशनल टाकले, मी उत्तर कसं लिहू शकलो असतो, कोणते पॉईंट्स मला टाकायला पाहिजे होते. या ॲनालिसिस केल्यानंतर तुम्ही उत्तर लिखाणात थोडं इम्प्रूव्ह करा की माझ्या ज्या काही चुका मागच्या उत्तरात झाल्या आहेत त्या नवीन उत्तरात होता कामा नये. आणि याच गोष्टीची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि विचार करा की यापेक्षा चांगले उत्तर कसे लिहिता आले असते. कारण बहुतांच्या वेळा असं होतं की आपले उत्तर हे आपण एकदम चांगल्या पद्धतीनं लिहितो, कारण कंटेंट आपण लगेच वाचतो आणि लगेच आपण उत्तर लिखाण करतो. तर त्यावेळेस असं होतं की माझं उत्तर आता परफेक्ट आहे, आता मला काहीच गोष्टी करायची गरज नाही. पण हेही चुकीचं आहे. जर तुम्हाला चांगले मार्क मिळत असतील, 10पैकी जर तुम्हाला तुमच्या मित्रांनी 8 किंवा 9 जरी मार्क दिले तरी तुम्ही विचार करा की याच्यामध्ये अजून कोणते पॉईंट्स तिथं ॲड करण्यात आपण कमी पडलो किंवा ॲड केले असते तर अजून उत्तर चांगलं बनलं असतं. तर या पद्धतीनं तुम्ही तिथं उत्तर लिखाणाचा सराव करू शकता. आता एकंदरीत जर मी एक कंटेक्समध्ये जर मी बोललो तर उत्तर लिखाण हे चेसच्या गेमप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो. जसं चेसच्या गेममध्ये 2
पॉवरफुल व्यक्ती हे असतात, व्यक्ती असतात. एक असतो किंग, राजा, आणि दुसरी असते क्वीन. आता राजा जो असतो हा सर्व शक्तिशाली असतो, म्हणजे मोस्ट पॉवरफुल असतो. पण राणी जी असते तिच्याकडे सर्वात जास्त अधिकार असतात, म्हणजे तिच्याकडे पॉवर जास्त असते. आता एकंदरीत जर मी आन्सर रायटिंगला चेसच्या गेमसोबत जर मी तुलना करतो म्हटलं, तर त्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की आन्सर रायटिंगमध्ये कंटेंट हा राजा आहे, ठीक आहे, आणि प्रेझेंटेशन जी आहे ती राणी आहे, ठीक आहे. म्हणजे ह्या सिंपल भाषेत मी बोलू शकतो, म्हणजे कंटेंट आणि प्रेझेंटेशन या दोन्ही गोष्टी जवळपास इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, तुमच्या उत्तर लिखाणाच्या सरावाची सुरुवात विद्यार्थी मित्रांनो करू शकता. या संदर्भातील उत्तर लिखाणासंदर्भातील जे काही ॲडिशनल व्हिडिओज आहे, म्हणजे इव्हन टॉपिक वाईज की एन्व्हायरमेंटचा प्रश्न कसा लिहायचा, पॉलिटीचा प्रश्न कसा लिहायचा, तिथे प्रॉपर आम्ही उदाहरणासोबत लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर आमच्या चॅनलला जर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही जरूर करा, आणि अपडेटसाठी तुम्ही तयार राहा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.